नमस्कार, हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। जागतिकीकरणाचं पहिलं दशक संपताना आणि नव्या दशकाची सुरुवात होताना आधुनिकतेचा बोलबाला होता। रंगभूमीवरच्या सगळ्याच तंत्रात बदल होत गेले आणि याच बदलात काही तरुण रंगकर्मींची वर्णी तर लागलीच, पण याच तरुण रंगकर्मींच्या खांद्याला खांदा लावत काही अनुभवी कलावंतांनी सुद्धा या बदलात भाग घेतला। म्हणूनच की काय तर बॅरिस्टर या आधुनिक रंगभूमीवर गाजलेल्या नाटकात एकत्र आलेली जोडी तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे आणि ही जोडी म्हणजे विक्रम गोखले आणि सुहास जोशी। पुन्हा एकदा या हिट जोडीचं नवीन नाटक म्हणजेच कथा। आतापर्यंत आमच्या दारातून एकही सेल्सगर्ल काही न विकता परत गेलेली नाही। आता विचार सहानुभूती म्हणून काका त्या वस्तू विकत घेत असणार नाही, दारामध्ये विकत घेतलेलं मला आवडत नाही ना, म्हणून ते मुद्दाम तिन्ही वेळेवर घरी यावं म्हणून मी तिला ओरडायची। तेव्हा मला काय म्हणत होता, मुलं आता मोठी झाली आहे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे। तिला स्वातंत्र्य फडकावला तिने झेंडा, गेलीला पळून धर्माच्या मुलाबरोबर। काका तुम्हाला माझ्या चारित्र्याविषयी काही शंका आहे? अगं आम्हाला काय करायचंय, तू आमची पेइंग गेस्ट आहेस आणि आम्ही या घराचे मालक आहोत, एवढाच आपला संबंध आहे। हो काकू, पण तरीही तुम्ही मला विचारू शकता, कॅरेक्टर चांगली नसलेली मुलगी तुम्ही आपल्या घरात पेइंग गेस्ट म्हणून का ठेवावी? एका वयस्क जोडप्याच्या घरात एक तरुण मुलगी पेइंग गेस्ट म्हणून राहायला येते आणि सुरू होतात नवीन नातेसंबंध। या वयस्क जोडप्याचा नव्या पिढीकडे, नव्या नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो याचीच कथा या नाटकातून मांडण्यात आली आहे। एक मिनिट, लीना हा काय प्रकार आहे? तू आता फोनवरती कोणाशी तरी मामा मामा असं काहीतरी बोलत होती। सी मामा म्हणजे कोण? तुझी आई? हो काका। अगं लीना म्हणजे तुझी आई आहे काकू। तू आमच्याकडे जेव्हा प्रथम आलीस त्यावेळेला आपल्याला आई वडील नाहीत असं आम्हा दोघांना सांगितल्याचं तुला आठवतंय? हो हो। म्हणजे आमच्याशी खोटं बोललीस? काका माझं जरा ऐकून तरी घ्या, मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं मला आई बाबा नाही, आजही पुन्हा तेच सांगते, मला आई बाबा नाही। आता तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? हो। मला आवडलं नाटक आणि माझी जी एक प्रतिमा जनसामान्यामध्ये आहे की मी फक्त गंभीर प्रकृतीच्याच भूमिका करू शकतो, त्या पार्श्वभूमीवरती मला हे नाटक जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे विनोदी पद्धतीने काहीतरी म्हणणारं, भाष्य करणारं, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या समाज व्यवस्थेवरती, विवाह संस्थेविषयी भाष्य करणारं असं हे नाटक मला वाटलं आणि महत्वाचं वाटलं, म्हणून मी हे नाटक केलं। नाही पण ते दोघं इतके क्यूट आहेत माहितीये, इतके गोड भांडतात। हो, मी उद्या भेटल्यावर तुला सगळ्या गमती जमती सांगते। कूल, ओके, चल बाय। अगं डॉक्टरकडे नाही ना गेले? नाही नाही, अगं छान कपडे घालून गेले। सांगतेस काय? अगं सहसा कधी चांगले कपडे घालत नाही ते। शेंगदाण्याची चिक्की मला फार आवडते, पण मी म्हंटल ना तसं लगेच तिळाची चिक्की विकत घे। त्याच्यानंतर ते घोड्यावर बसणं, मला नाही आवडत ते घोड्या बिड्यावर बसायला, पण मला आवडत नाही ना म्हणून मुद्दाम बसले आणि मग जरा घोडं पळालं तर पडले की उतरणे। हात बांधून बसले ते चंद्राकडे पाहत। रिलेशनशिप्स बद्दल ह्या दोन्ही जनरेशनला काय वाटतं? मला वाटतं हाच ह्या नाटकाचा विषय आहे आणि आत्ता जी जनरेशन जी लिव्ह इन रिलेशनशिप्समध्ये वगैरे बिलीव्ह करते त्याच्यावर हे नाटक आहे, पण इव्हेंच्युअली दे रिअलाइज की लिव्ह इन रिलेशनशिप इज नॉट द थिंग। लग्न जे आहे, लग्न जी संस्था आहे त्याला जितकं महत्व आहे आणि तीच जी खरी संस्था आहे। आणि दाण्याची चिक्की डॉक्टरने सांगितलं दाणे खायचे नाही, नेमकी कशी ही अशी इथे आणून जरा ऐक, आता माझे ओठ हलतायत, जरा ऐक, गप्प बस। ही मी तुझ्यासाठी आणलेली आहे। हो, आपल्या हनीमूनच्या वेळेला ही चिक्की मागेलीच तर मी मुद्दाम तिळाची आणली, ती माझी चूकच झालेली आहे, पटलंय मला। हे कळायला 35 वर्ष लागली। कथा स्वरूपात मांडण्यात आलेल्या या नाटकाला गिरीश ओक यांचं निवेदन लाभलेलं आहे, तर प्रियांका ही तरुण अभिनेत्री व्यावसायिक नाटकात पदार्पण करते आणि युटर्न या आपल्या यशस्वी नाटकानंतर हाच फॉर्म्युला वेगळ्या साच्यात बांधलाय, तो म्हणजे लेखक दिग्दर्शक आनंद मसवेकर यांनी। हो काका, पण मी पेइंग गेस्ट म्हणूनच आले होते या घरात। मग
पैसे देऊन राहणाऱ्या पाहुण्याला कधी ना कधी जावंच लागतं. हो, पण कधी ना कधी म्हणजे कधीही नव्हे, मनात येईल तेव्हा नव्हे. या तुझ्या काकूने आणलं की नाही तुला? माझा तुझ्या या घरात येण्याला विरोध असताना सुद्धा आणलं की नाही तिने? मग तू अशी कशी बॅग एकदम उचलून निघून जाऊ शकतेस इथून? आता मला ना तुमचं काही कळतच नाही. मी या घरात आले तेव्हा माझ्या येण्याला तुमचा विरोध होता. आज मी जाते तरी तुम्ही विरोधच करताय. तुम्हाला विरोध करायला आवडतोच का हो? अहो, काय जाऊ दे तिला. आपण काय आयुष्यभर सांभाळणार आहोत का तिला? स्टे इन रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस, अशा तऱ्हेचा विचार ज्यांनी स्वीकारलेला आहे, असा आजचा जो आपला तरुण भारत आहे, या तरुण भारतातल्या तरुण पिढीची ही प्रतिनिधी म्हणून या नाटकात येते. आणि ती नाटकाच्या शेवटी असं म्हणते की मी तुम्हा दोघांना भेटले नसते आणि तुमची ही जी काही वादावादी भांडणं मी पाहत होते त्याच्यामध्ये एक खोल प्रेम दडलेलं आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून ज्याच्याबरोबर मी 2 वर्ष स्टेडी होते त्याच्याबरोबर मी लग्न करायचं ठरवलं, नाही तर मी तशीच राहिले असते. कोण आहे ग? कोण आहे मुलगा? काय काय सगळं सांगणार तुला. आम्ही दोघांनीच ते ठरवलं, हा. मी आणि सॅमने. सॅम? हो, आज आम्ही दोघं चर्चमध्ये गेलो आणि सॅमने तिथे मला प्रपोज केलं. चर्च? हो, सॅम कॅथलिक आहे. त्यांनी प्रपोज पण चर्चमध्ये केलं. आम्ही लग्न पण चर्चमध्येच करणार आहे. एक काकू, सॅमचाच फोन आहे. मी 2 मिनिटात आले. लगेच येते. हाय. सॅम? चर्च. नव्या जीवनशैलीच्या बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य करणारं हे नाटक विक्रम गोखले आणि सुहास जोशी यांच्या अभिनयामुळे वेगळीच उंची गाठतं, यात अजिबात शंका नाही.